बेंदूर सण झाला की आकाडी पार्टी करायला सुरुवात होते। आज मी तुमच्यासाठी अशी छान पार्टीसाठी रेसिपी घेऊन आली आहे, ती तुम्ही पाहिल्यावर केल्याशिवाय राहणार नाही। ती म्हणजे मालवणी चिकन। करायला सोपी तर आहे, चवीला म्हटलं तर अप्रतिम। चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात। मालवणी चिकन बनवण्यासाठी अगोदर आपल्याला चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं आहे, त्यामुळे इथे मी पाऊण किलो चिकन घेतलं आहे। चिकन अगोदरच धुवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया, अर्धा टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लिंबाचा रस घालूया। चमच्याने नीट मिक्स करता येणार नाही, म्हणून हाताने नीट मिक्स करून घेऊयात। साहित्य चिकनच्या प्रत्येक पीसेसला लागलं पाहिजे। मिक्स करून झालेलं आहे। याच्यावर झाकण ठेवून आपण 35 ते 40 मिनिटे बाजूला ठेवूयात। चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवायला घेऊयात। गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई गरम झाले की अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा कीस घालूया। हा कीस आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। खोबऱ्याचा कीस भाजून झाल्यावर बाजूला ठेवायचा आहे। त्याच कढईमध्ये 1 पळी तेल घालूया। तेल आपलं चांगलं गरम झाल्यावर 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले। कांदा घालून गॅसच्या मध्यम आचेवर गडद सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। कांदा आपला चांगला भाजून झालाय। गडद रंग आलेला असला तरी तो करपलेला नाहीये, असाच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे ग्रेव्ही आपली चवदार होईल। याच्यामध्येच आता आपण 17-18 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचे काप करून घेतलेले आहेत, ते घालूयात। अर्धा कप खवलेले ओले खोबरे सुद्धा घालूयात। आता आपल्याला हे जास्त वेळ भाजायचं नाहीये, 2-3 मिनिटेच परतून घ्यायचे। भाजून झाल्यावर गॅस बंद करून पूर्ण थंड करून घेऊयात। पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मऊ पेस्ट बनवून घेऊयात। शक्य होईल तेवढं आपल्याला वाटण्यासाठी कमी पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे मसाला आपला लवकर भाजेल। मसाला आपला वाटून झालेला आहे। आता कढईमध्ये 2 पळी तेल घालूया। तेल चांगलं गरम झाल्यावर अर्धा टीस्पून हळद घालूया। आता याच्यात वाटलेला मसाला घालूयात। गॅसच्या मोठ्या आचेवर मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात। तेल सुटेपर्यंत भाजल्यामुळे ग्रेव्हीला चव छान येईल। मसाला आपला तेल सुटेपर्यंत भाजून झालेला आहे। आता हा मसाला मी एका ताटामध्ये काढून घेते। त्याच कढईमध्ये 1.5 पळी तेल घालूयात। तेल चांगलं तापल्यावर 2 टेबलस्पून घरी तयार केलेला मालवणी मसाला घालूया। मालवणी मसाला कसा तयार करायचा याची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, नक्की पहा। कमी आच करून 15 ते 20 सेकंद मसाला भाजून घेऊयात। ही ग्रेव्ही फार तिखट होणार नाही। जर तुम्हाला ग्रेव्ही तिखट हवी असेल तर 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा 1 चमचा लाल तिखट घालू शकता। मसाला आपला भाजून झाल्यावर आपण जो बाजूला भाजलेला मसाला ठेवला होता तो सुद्धा ह्याच्यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊयात। मसाला भाजलेला असल्यामुळे जास्त भाजत बसायचं नाहीये। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालूयात। गॅसची आच कमी करून चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात। मॅरिनेट करताना आपण मीठ घातलेलं होतं, पण आपण शिजण्यासाठी पाण्याचा उपयोग करणार असल्यामुळे थोडंसं मीठ घालूया। मीठ व्यवस्थित मिक्स करूया। साधारण मसाल्यामध्ये आपण 12 ते 15 मिनिटे मिक्स करून परतून घेणार आहोत। चिकन परतत असताना गॅसची आच मध्यम ठेवली तर खाली तळाला करपू शकेल, म्हणून गॅसची आच कमी करून परतून घेऊयात। हळूहळू खाली तळाला तेल सुटायला लागलेलं आहे। आता या स्टेजला आपण पाणी ओतणार आहोत। इथे मी 2.5 कप उकळलेलं पाणी घेतलेलं आहे। जर तुम्हाला थोडा पातळ रसा हवा असेल तर आवश्यकतेनुसार याच्यामध्ये उकळलेले पाणी घाला। थंड घालू नका, नाहीतर रशाला चव येणार नाही। पाणी घातल्यानंतर हलवून घ्यायचं आहे। हलवून झाल्यानंतर इथे गॅसची आच कमी करून चिकन शिजवून घ्यायचं आहे। साधारण चिकन शिजण्यासाठी 25 ते 30 मिनिटे लागतील। तसेच चिकन शिजण्यासाठी ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर त्या दरम्यान आपण 2 ते 3 वेळा झाकण काढून हलवून घेणार आहोत। 25 ते 30 मिनिटे झालेली आहेत। झाकण काढूयात। मालवणी मसाला घरी केलेला असल्यामुळे आणखीन 1 टेबलस्पून मसाला घालूया, म्हणजे ग्रेव्हीला रंग आणि सुगंध दोन्ही छान येईल आणि ग्रेव्हीसुद्धा आपली चवदार होईल। मसाला घातल्यानंतर परत एकदा हलवून टेस्ट करून बघितल्यावर थोडं मीठ कमी वाटत आहे, म्हणून याच्यामध्ये आणखीन थोडं मीठ घालून मिक्स करून घेत आहे। मिक्स करून झाल्यानंतर परत आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। 10 मिनिटे झाल्यावर झाकण काढूयात। ग्रेव्हीचा मस्त वास सुटलेला आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊयात। गरम गरम मालवणी चिकन, वडे, चपाती, तांदळाची, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, तसेच साधा राईस किंवा जिरा राईससोबत खायला तयार आहे। जर तुमचा किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींचा पार्टी करायचा बेत ठरला असेल तर त्यांना ही रेसिपी तुम्ही नक्की शेअर करा। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।